सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये। आज आहे 24 डिसेंबर आणि मी निघालो आहे पुन्हा एका स्पेशल व्हिडिओ बनवण्यासाठी। सध्या मी आहे दहेली मध्यम प्रकल्प इथं, हे अक्कलकोट तालुक्यात येतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये। आणि मी आज जात आहे हा डोंगर क्रॉस करून त्या साईडला। काही दिवसापूर्वी ह्याच एरियामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ मी इथं टाकेल त्याचा थंबनेल। आणि तेव्हा मला येताना दिसलं की असं काहीतरी इथं ठिकाण आहे, म्हटलं त्याला कवर करू, तुम्हाला दाखवू। तर मी सध्या आहे अंबाबारी या गावाला, म्हणजे अंबाबारी क्रॉस केलं आहे आणि ह्याच्यानंतर भराडी पादर लागतं। भराडी पादरनंतर पुढे मला वाटतं कुवा लागतं। सकाळचे 11 वाजलेत आणि इथलं तुम्ही वातावरण बघा, जबरदस्त क्लिअर वातावरण आहे आणि ते पाणी काय दिसतं यार, सिरियसली। दहेली मध्यम प्रकल्प आहे हा आणि हा डोंगर बघा। जास्त टाइम वेस्ट न करता निघतो, प्रवासाची सुरुवात करतो आणि पुढचं येणारं जे गाव आहे ते आहे भराडी पादर। तर ते गाव कसं आहे ते दाखवतो तुम्हाला थोडक्यात, त्याच्यानंतर मग पुढचा घाट पण दाखवतो। ह्या एरियामध्ये जेव्हा तुम्ही येतात ना तर तुम्हाला चांगलंच जंगल पाहायला भेटतं। सध्या डिसेंबर चालू आहे म्हणून इतकी काही हिरवळ दिसत नाही, पण पावसाळ्यात खूप चांगला हिरवा दिसत असं इथं। गाइस, फायनली वी एंटर्ड इन भराडी पादर। आणि डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे। मी ऐकलं होतं, पण एवढं डोंगरात असेल हे मला नव्हतं माहिती। संदीप तुझ्या गावाला आलोय, संदीप इथं आहे नाही, संदीप आहे गुजरातला। गाव सुंदर आहे खूप, कारण गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर आहेत आणि समोरच्या बाजूला मोठा डॅम। सध्या पोहोचलो आहे भराडी पादरला आणि भराडी पादर मला वाटतं अक्कलकोटपासून 15-16 किलोमीटर अंतरावरती असेल। आणि इथलं जे सीन दिसतंय ना, ते सीन तुम्ही बघा। ह्या डोंगरांची भव्यता कॅमेरामध्ये किती जस्टिस होते हे माहीत नाही, पण इतके उंच डोंगर आहेत ना। भराडी पादर क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो, जो राईट साईडचा रस्ता आहे तो गोरजाबारी जातो आणि लेफ्ट साईडचा रस्ता आहे तो जातो कुवा। तर आपल्याला गोरजाबारी न जाता कुव्याला जायचं आहे। अस्सल घाटाची सुरुवात आहे ना इथून झाली आहे। आता आपण डोंगराच्या पूर्ण पायथ्याशी आहे, नंतर मग हळूहळू करून डोंगर चढू। त्यासाठी आपल्याला चांगला तगडा घाट क्रॉस करायचा आहे। मित्रांनो, हा जो रूट आहे ना हा खूप आडनीड आहे आणि स्थानिक लोकांना सोडलं तर जास्त इतक्या लोकांना हे माहिती नाही। आणि इथून जे डोंगर दिसतात ना यार, असं वाटतंय की जणू काय ते आपलं स्वागतच करत आहे आणि इतके उंच डोंगर आहेत। बऱ्यापैकी घाट चढून गेलोय आणि आपल्याला अजून घाट चढायचं आहे, पूर्ण त्या डोंगरावरती जायचं आहे। आजचं वातावरण सुपर क्लिअर आहे यार, खरंच। याचं एक कारण आहे थंडी। थंडीमध्ये वातावरण क्लिअर असतं, कधी कधी खराब पण असतं, पण आज क्लिअर आहे चांगलं। इथले घाट सेक्शन बघा तुम्ही। हा घाट नॉर्मल नाही बरं का। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे लोक राहतात त्यांना माहिती असेल, चांदसेलचा घाट, तोरमाळचा घाट, आमलीबारीचा घाट असेल, शहाद्याचा घाट असेल, त्याच्या तुलनेमध्ये हा घाट खूप वेगळा आहे, कारण इथले रस्ते अरुंद आणि खूप डोंगरामध्ये हा घाट आहे। हा टर्निंग बघा तुम्ही आणि त्या समोरचा सीन, वॉटर सीन यार। इथं गाडी थांबवतो बरं तुम्ही। भराडी पादरपासून थोडंसं पुढे आलो आहे आणि इथं आल्यानंतर जे सीन दिसलं ना, म्हटलं ते सीन तुम्हाला दाखवू। आणि हे बघा, ते डोंगर बघा आणि तिथं ती वस्ती डोंगरावरची लोक उतरत्या जागेवर पण कशी शेती करतात। पावसाळ्यामध्ये हे स्वित्झर्लंड वाटत असेल। आताच किती मस्त दिसतंय ते, गाडी बघा आणि हा रस्ता आणि हा घाट। सकाळचे 11:30 वाजतायत आणि वातावरण खूप क्लिअर आहे इथलं। इथं येण्याचा प्लस पॉईंट असा आहे ना की इथं तुम्हाला गर्दी वगैरे बिलकुल जाणवणार नाही, पण इथं जर तुम्ही येत असाल तर
थोडीशी काळजी घ्यायची, कारण रस्ता खूप सिंगल आहे आणि रस्ता थोडाफार खराब आपल्याला जाणवतो. तर सगळ्या काही गोष्टींचा प्रबंध करूनच तुम्ही इथे या. अदरवाईज कार वगैरे इथं आणू नका. चांगली मोठी गाडी असेल 4 व्हीलर तरच या. अदरवाईज बाईकचं चांगला ऑप्शन. माझ्या आजूबाजूला एकही माणूस नाही आहे. ही जागा पूर्ण अमानवी आहे बरं का. त्या साईडच्या डोंगरांमध्ये या तिथं तुम्हाला घरं पाहायला भेटतील, पण इथं सध्या तरी कोणीच माणूस नाही आहे आणि मी एकटाच प्रवास करते इथं. तो जो घाट दिसतोय ना तुम्हाला, तो घाट चढून आपल्याला पुढे जायचं आहे. मागे काही दिवसापूर्वी मी आलो होतो, पण अंधारात होतो तेव्हा मला इतकं काय दिसलं नाही, पण आज जबरदस्त दिसतंय. आता कुठे जाऊन मला रेलिंग्स दिसले, अदरवाईज कठडे वगैरे रेलिंग्स वगैरे नाही आहे घाटामध्ये जास्त. मी गाडी खूप हळूहळू चालवतोय, कारण स्पीडमध्ये जास्ती गोष्ट कॅप्चर नाही होत. आणि समोरचं सुपर सीन तुम्ही बघा. इथं आल्यानंतर खरंच मन खुश होऊन जातं यार. काय सीन आहे, जबरदस्त. सीनरी चांगले असले तरी घाट सेक्शन थोडेसे डेंजर आहेत, म्हणून इथे आल्यानंतर थोडी काळजी घ्यायचीच. पावसाळ्यामध्ये चांगली लँडस्लाईड होत असेल इथं, म्हणून पावसात हा रस्ता थोडासा रिस्की असू शकतो. आता जाऊन कुठेतरी मला एक लेडी दिसली, अदरवाईज एकटाच होतो या एरियामध्ये मी. माझ्या मागे तुम्हाला उतार दिसतोय का? कॅमेरामध्ये किती जस्टिस होतं माहीत नाही, पण जबरदस्त उतार आहे बरं का. जसा उतार आहे तसा चढ पण आहे. हा पॅच बघा तुम्ही, आणि वरती इतका मोठा उंच डोंगर आहे ना, कधी कोणता दगड वरतून येऊन पडेल सांगता नाही येत. बऱ्यापैकी घाट चढून गेलोय आणि आता घाट समाप्तीच्या मार्गावरती आहे. समोरची सातपुडा भव्य रांग बघा तुम्ही, भव्य रांग एकदम सातपुड्याची. काही दिवसापूर्वी आम्ही ह्याच घाटामधून प्रवास केला होता आणि तेव्हा देखील खूप हळू गाडी चालवत होतो आणि आजही खूप हळू गाडी चालवते. जनरली मला भीती वाटत नाही घाट सेक्शनमध्ये गाडी चालवताना, पण आज थोडीशी वाटत आहे, कारण एकटाच आहे आणि हा घाट सेक्शन खूप डेंजर आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यांना पण अशा ठिकाणी फिरायचा शौक असेल त्यांनी डेफिनेटली इथे यावं, कारण ही जागा जन्नत आहे यार. खरंच बघण्यासारखी आहे. मिस नका करू प्लीज. आता घाट सेक्शन संपण्यात आहे, पण अद्यापही इथं कोणी जास्त माणसं मला दिसत नाही. फक्त येताना एकच गाडी क्रॉस झाली, त्याच्या व्यतिरिक्त कोणी मला दिसलंच नाही इथं जास्त. चांगलं तगडं घाट सेक्शन क्रॉस केलं आणि इथं हा घाट संपतो, कारण पुढे मला वाटतं खाई लागतं आणि त्याच्यापुढून कसे गावं आहे हे मला खरंच नाही माहिती, कारण त्याच्या पुढे मी गेलोलेच नाही कधी. तर बघू समजेल कसं काय. पण इथलं सीन जबरदस्त आहे यार. म्हटलं इथं आलोच आहे तर थोडेफार उपक्रम करूनच जावे, म्हणजे पराक्रम करून जावे. तर वरती घेऊन चलतो तुम्हाला. असा काहीतरी रस्ता दिसला मला आणि आपण आता टोकावरती जाऊ, शिखरावरती जाऊ. इथून सीन बघाल कसं दिसतं यार. समोरचा सीन बघा. इथला निसर्ग खरंच खूप सुंदर आहे.
पावसाळ्यामध्ये खूप जबरदस्त वाटत असेल. इथं येईलच मी नक्कीच पावसाळ्यामध्ये. आणि समोर वॉटरफॉल पडत असेल पावसाळ्यात चांगला. खाली कोणतं तरी गाव आहे, गावाचं नाव नाही माहिती. मग ते घरं दिसतात बघा इथून. आपण हा पूर्ण घाट क्रॉस करून डोंगर चढून इथपर्यंत आलोय आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे. दहेल क्रॉस करायचं आहे, खाई आणि दहेल क्रॉस करायचं आहे, पुढे जायचं आहे डाबला. या जागेची उंची किती आहे हे माहीत नाही, पण ही जागा खूप उंचावरती आहे सिरियसली. आणि इथं आल्यानंतर इतकं उंच वाटतं की सगळे जे डोंगर आहेत ना हे स्पष्ट दिसू शकतात आपल्याला. बघा तुम्ही एकदम क्लिअरली. चला आता इथून निघतो. माझ्या डोक्यात असा विचार आला की इथून खाई जाऊ आणि खाईवरून डाब जाऊ. तर बघू. पहिले माझा प्लॅन असा होता की इथून खाईवरून दहेल जायचं, पण तो रूट खूप लांब पडेल. पण मला लवकर जायचं आहे त्याच्यामुळे इथून खाईवरून डाब जाऊ. तर बघू जसं काय असेल ते तुम्हाला घेऊन चालेल. चला. पुढे आल्यानंतर पूर्ण सपाट भाग लागतो आपल्याला डोंगराचा. कोणी विश्वास नाही करणार की अवघ्या 2 मिनिटापूर्वी इतके डोंगर आणि इतका जबरदस्त घाट क्रॉस करून येतो आपण. सध्या मी पोचलो आहे कुव्याला आणि कुव्यापासून आपल्याला घ्यायचा आहे राईट आणि सरळ जायचं आहे खाई आणि ओहव्याला. आता आपल्याला ॲक्च्युली खाई आणि ओहवा नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे डाबला. पण मध्ये ओहवा आणि खाई लागेल, तर तोच रस्ता पकडून आपल्याला जायचं आहे डाबला. जस्ट कुवा क्रॉस केला आणि इथून जायचं आहे ओहवा आणि खाई आणि देवघोई. कारण ह्या रूटनी मला देवघोई 17 किलोमीटर पडतं आहे आणि दहेलपासून मला लांब पडलं असतं, म्हणून म्हटलं हा रस्ता निवडून, कारण इथून जवळ पडेल. मी सध्या पोचलो आहे ओहव्याला आणि ह्या गावाचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वीच अपलोड केला होता. तुम्हाला वरती थंबनेल दिसेल. आणि समोर डोंगर बघा, जबरदस्त उंच डोंगर आहेत बरं काय समोरचे. आपल्याला ते डोंगर क्रॉस करून जायचं आहे देवघोईला. रस्ता चांगला बनवलेला इथं. खाईपासून रस्ता चांगला लागतो ॲक्च्युली. आणि इथला जो निसर्ग आहे, हो काय सांगू यार, जबरदस्त. जे पण लोक काही फिरायचा शौक ठेवतात, जे नंदुरबारमध्ये राहतात, त्यांनी हा एरिया नक्कीच कव्हर करावा. पण इथं आल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांना आपला काही प्रॉब्लेम होणार नाही असं कोणतंही काम करू नये. कचरा फेकू नये किंवा जोरात गाड्या चालवू नये आणि इथल्या निसर्गाचा फक्त आनंद घ्या. इथं असलेली शांतता, इथं असलेली थंड हवा, पक्ष्यांचा आवाज आणि वारांचा आवाज, बस बाकी काहीच नाही. हे जे समोरचे डोंगर दिसतात ना, हे डोंगर क्रॉस करून देवघोई जायचे म्हणजेच डाब जायचे. त्याच्यासाठी आपल्याला 6 ते 8 किलोमीटरचा चांगला तगडा घाट क्रॉस करावा लागेल. तो घाट पण तुम्हाला दाखवतो, तुम्हालाही घेऊन चलतो. चला. समोर दिसणारे डोंगर बघा तुम्ही, जबरदस्त उंच डोंगर आहेत. आणि हा घाट सेक्शन बघा, आपल्याला ते समोरचे डोंगर क्रॉस करून जायचे. टेक्निकली बघायला गेलो ना तर आज आपण 2 घाट क्रॉस केले. एक तर तो मराठी बाजारचा, दुसरा हा खाईचा घाट क्रॉस करणार आहे, म्हणून मी हा रस्ता निवडला. 2 महिन्यापूर्वी मी इथं आलो होतो तेव्हा ह्या पुलाचं काम सुरू होतं, पण आता चांगलं बनलं आहे. म्हणजे चांगला कमर्शियली हा रोड चालू होऊन जाईल दळणवळणासाठी आणि ह्या रोडमुळे चांगली कनेक्टिव्हिटी बनते. नाहीतर पहिल्याच्या काळी लोकांना डाबवरून सरळ अक्कलकोवा यावं लागायचं. हा जो विशेष पॅच लागतो ना इथला, या ठिकाणी चांगली लँडस्लाईड होत असेल, दरड कोसळत असेल. हे बघा समोर दिसते तुम्हाला. म्हणून पावसाळ्यात ही जागा थोडी रिस्की असेल. हे पण बघा, चांगली दरड कोसळलेली इथं. समोरचा डोंगर जो दिसतोय तुम्हाला त्याच्या पलीकडे आहे देवघोई आमलीबारी घाट. तो तर चांगला चौड्या रस्ता आहे त्या घाटाचा.
मेन रोड असल्यामुळे रहदारी इथं खूप जास्त असते. आणि हा घाट सेक्शन बघा तुम्ही यार, तो समोरचा घाट बघा. इथे येण्यासाठी ना तुम्हाला एकतर अनुभव पाहिजे, अदरवाईज इथं येण्याची रिस्क करू नये. हा रस्ता कार आणण्यासाठी नाही आहे बरं का, की बोलेरोसारख्या गाड्या आणू शकतात, पण बाकी ज्या सिडान कार्स आहेत त्या कार तुम्ही इथं नाही आणू शकत, कारण ग्राउंड क्लिअरन्स इथं गाडी खाली लागून जाईल. 4x4 गाडी असली तर चांगलं. हे दगडं नुकतेच पडलेत वाटतं, कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा हे दगडं नव्हते इथं. म्हणूनच म्हटलं की हे थोडं रिस्की आहे, कारण कोणता दगड केव्हा येऊन पडेल सांगता येत नाही. तो घाट बघा. हा घाट बघा तुम्ही, हा पूर्ण घाट क्रॉस करून इथे आलो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण हीच लाईन झाडली होती मी, पण आज क्लिअर दिसतंय तो घाट बघा. इथे येऊन तुम्हाला फक्त आणि फक्त जाणवती ती म्हणजे शांतता, वारा आणि इथे पक्ष्यांचा आवाज येतो, बस तेवढाच. आणि हा घाट सिंगल रस्त्याचा घाट, तो जितका दिसतो सुंदर तितका आहे नाही, डेंजर आहे. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. मी व्हिडिओची सुरुवात केली होती अक्कलकोव्यापासून. अक्कलकोव्यानंतर आलो भराडीपादर, भराडीपादरनंतर आलो कुवा, कुव्यावरून आलो ओहवा, ओहव्यावरून आलो खाई, खाईवरून आता देवघर. आता इथून मला जायचं आहे जमाना आणि धाडगाव. तर सरळ रस्त्याने उडायच्या ऐवजी हा पूर्ण असा फेराव मारून मी व्हिडिओ बनवला फक्त तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रोडक्टिव्ह करत राहा लाईफमध्ये. तोपर्यंत बाय.